महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक हाणामारीच्या घटना घडल्या आणि त्यानंतर आता तशीच परिस्थिती महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा उद्भवते का अशी स्थिती आहे। कारण प्रचार सुरू होण्याआधीच असंख्य ठिकाणी बंडखोरी वादविवाद उफाळून आलेत। नेमकं कुठे काय घडलंय पाहूयात। तर धुळ्यामध्ये भाजप विरोधात उमेदवारी मागे घेऊन न देण्यास शिंदेंच्या सेनेचे समर्थक यशस्वी ठरले। सोनाली सोनवणेंना शिंदे सेनेनं तिकीट दिलं होतं। त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार उभे होते। मात्र अचानक शिंदे सेनेचे उमेदवार सोनाली सोनवणे अर्ज माघारीसाठी पोहोचल्या। तेव्हा शिंदे सेनेच्या लोकांनी हात जोडून त्यांना विनवण्या केल्या। तितक्यात अर्ज माघारीची वेळ संपल्याची घोषणा झाली। देण्यात येणार नाही। उमेदवारी माघार कशाला घेताय? उमेदवारांनी निवडणूक अधिकारी यांच्या कक्षात उपस्थित राहायचं आहे। नाही सरकार तुम्हाला उमेदवारी माघार घेण्याची वेळ उमेदवारी घेताना पैसे होते का तुमच्याकडे? समाप्त झालेली आहे। मुख्य गेट बंद करावं। तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे? नाही उमेदवारी घेतली आहे त्यांना आमच्याकडे उमेदवारी आमच्याकडे नाही विषय संपला। वेळ संपली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहो मी 3 मिनिटं थांबवणार। नाशकात भाजप उमेदवारांमधला संघर्ष एकमेकांवर हल्ल्यापर्यंत गेलाय। उमेदवारीवरून भाजपच्याच देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट यांच्यामध्ये वाद झाला। पोलीस यंत्रणेची सुद्धा या वादामुळे तारांबळ उडाली आहे। ही पद्धत आहे का वागायची? अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। कसं निवडून येतं बघते ती उमेदवाराच्या पंचायत दिलेले आहेत, त्याला संयम नाही काही नाही। पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता। कुणावर हात उचलतोस? ये तू आता चौकात, तुला कशी मतं पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी, नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही। समजलं तुला? अरे उमेदवार असे असतात उमेदवार आहे ना तो, उमेदवाराने असं मागायचं असतं का? आणि बीजेपीचा ना संस्काराचा पत्ता त्याला त्याचा माज आलेला आहे आणि ही माझाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। नागपुरातले भाजप उमेदवार किसन गावंडे हे यंदा महापालिका निवडणुकीतल्या नाट्याचे नवे केंद्र ठरले। भाजपकडून उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढल्यानं गावंडेंचे समर्थक आक्रमक झाले। पक्षाच्या दबावातनं गावंडे माघारीसाठी घराबाहेर पडू नयेत यासाठी समर्थकांनी चक्क गावंडेंनाच घरात कोंडून बाहेरून कुलूप ठोकलं। यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पोलिसांचे ताफे गावंडेंच्या घराबाहेर येऊ लागले। चर्चा, मनधरणी आणि आक्रमक समर्थक असा जवळपास 2.5 तास ड्रामा रंगला। रडत होते तुम्ही, काय झालं नेमकं? रडायला काय झालं? काय झालं रडायला? मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांचं म्हणणं आहे की असं पार्टीने करायला नव्हतं पाहिजे। परिणयजना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना समजावं, मला बाहेर पडू द्यावं आणि मला उमेदवारी परत देऊ द्यावं। दादा कधी काढणार कुलू? परिणय फुके तुम्ही त्यांचे सिक्युरिटी गार्ड आहे, ते त्यांना सुद्धा बंद केलेलं आहे। नाही बंद नाही केले, येणार ते बाहेर। कसं काढणार? चाबी कोणाकडे आहे? ते माझ्याकडे नाही, ते ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती। ए देवेंद्र, रवी काका लॉक उघडा, रवी काका लॉक उघडा, कृपया विनंती आहे लॉक उघडावे, कृपया विनंती आहे लॉक उघडावे। शुभम दादा लॉक उघड। ही महिला कार्यकर्ती बघा, ही एका छोट्याशा बाळाला घेऊन या ठिकाणी आलेली आहे।
काकांचे मुलं, माझे काका काकू सगळे बाहेर उभे आहेत, त्यांना सुद्धा आत येऊ देत नाहीये. कृपया करून लॉक उघडावे, आम्हाला सुद्धा बाहेर जाऊ द्यावा. अखेर बड्या नेत्यांच्या आश्वासनानंतर गावंडेंनी समर्थकांचं कवच भेदत घराबाहेर पडून अर्ज मागे घेतला. काय चर्चा झाली? नाही झाली चर्चा. तुम्ही हे नको करू. सकारात्मक चर्चा झालेली आहे. चर्चा ही सकारात्मक आहे. कृपया विनंती आहे की त्यांनी लॉक उघडावं. आता लॉक खोलण्यासाठी कार्यकर्ते जे आहे ते तयार झाले आहे. लॉक खोललेला आहे. सीएम साहेबांनी घरी बोलवलेला, तिकडे चाललो मान्य परणजीशी बोलणं झालं आहे. परणजींना सांगितलं असेल तिथे मी जातो. मुख्यमंत्री सांगितलं. एकीकडे विविध अभद्र युत्या आणि नेते मंडळी एका रात्रीत एकत्र येत असताना तिकडे नागपुरात मात्र भाजप समर्थकाच्या घरातच भांडण लागलंय. भाजप विरोधात बंडखोरी केली म्हणून चक्क पत्नीनं घर सोडून माहेर गाठलंय. प्रभाग क्रमांक 17 मधून विनायक डेहनकरांना भाजपची उमेदवारी हवी होती, मात्र पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. पतीनं भाजप विरोधात केलेली बंडखोरी पत्नी अर्चना डेहनकरांना आवडली नाही. स्वतः अर्चना डेहनकर याआधी नागपूरच्या महापौर राहिल्या आहेत. त्यांनी थेट सासर सोडून माहेरी भावाच्या घरी जाणं पसंत केलं. आता निवडणुकीत त्या स्वतः आपल्या पतीविरोधात प्रचार करणार आहेत. एक वेळ पतीविरोधात जावं लागलं तरी चालेल, पण पक्षाविरोधी भूमिका अर्चना डेहनकरांना अमान्य आहे. विरोधाभास म्हणजे एकीकडे लग्नानंतर पुण्यात आल्यावर हिंदुत्व समजून घेतलं असं स्पष्टीकरण पूजा मोरेंनी दिलंय. त्यामुळे कधी काळी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या पूजा मोरे आता पतीमुळे हिंदुत्वाच्या मार्गावर निघाल्यात. आणि दुसरीकडे नागपुरात पतीच्या विरोधात जाण्याची वेळ आली तरी बेहत्तर, पण भाजपच्या विरोधात जाणार नाही असं म्हणत पत्नीनंच तात्पुरती का होईना नवऱ्याची साथ सोडून माहेरला जवळ केलंय. शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुखांनी भाजपात प्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वी आव्हाडांना आव्हान दिलं म्हणून देशमुख आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. इतिहासात पहिल्यांदाच चक्क मंत्रालयाच्या लॉबीतच हाणामारीपर्यंत मजल गेली होती. तेच नितीन देशमुख आता भाजपात गेलेत. तर मुंबईतल्या सायनमध्ये आता युतीतच लढाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. प्रतीक्षानगर वॉर्डातली जागा शिंदेच्या सेनेच्या उमेदवाराला सुटलेली असताना भाजपच्या नेत्यानं स्वतःच्या पत्नीचा परस्पर अर्ज भरला. विशेष म्हणजे अर्ज भरताना भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी तो अर्ज ग्राह्यही धरला. भाजपनं अनेक प्रयत्न केल्याचा दावा करून सुद्धा संबंधित व्यक्ती संपर्कात येऊ शकली नाही. आणि आता इथे अधिकृतपणे शिंदेच्या धनुष्यबाणाविरोधात भाजपचं कमळ अशी लढत होणार आहे. मुंबईतल्या सांताक्रूज भागात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत भाजपात प्रवेश केला. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी भाजपात दाखल झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.